नमस्कार, जागर भाषा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. सध्या मानवतमध्ये ज्या राज्यस्तरीय केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, याविषयी आपण येथील जे उपस्थित नागरिक आहेत किंवा आयोजक आहेत त्यांना काही माहिती विचारूया. सदरील ज्या स्पर्धा आहेत त्या नेमक्या का आयोजित करण्यात आलेल्या आहेत? आपल्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ह्या कुस्तीच्या स्पर्धा आपण भरवल्या आहेत. आणि स्पर्धा भरवण्याचं कारण म्हणजे आजचं म्हणजे आपल्या इकडं मराठवाड्यामध्ये यंग जनरेशन जे आहे ते पूर्ण व्यसनाधीन होत चाललंय, मेन ते कारण आहे. आणि कुस्तीचं म्हणजे असं हे की जो पैलवान होतो तो म्हणजे ह्या रूळवर जातच नाही मेन म्हणजे. त्यामुळे हे आयोजन केलेलं आहे की तरुण पिढीत पण बदल घडल आणि इथं एक वेगळी एनर्जी तयार होईल, त्यामुळे हे आपण आयोजन केलं. म्हणजेच युवा पिढी जी आहे ती व्यसनाकडून क्रीडेकडे वळावी, क्रीडा क्षेत्राकडे वळावी असं आयोजकांचं म्हणणं आहे. अजून आपण आयोजकांना हा प्रश्न विचारू की या ठिकाणावर नेमक्या किती कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि बक्षिसे किती रुपयापर्यंतची आहेत? आता ते मेघना दिदींचा 45वा वाढदिवस आहे. मग आपण असं ते ठरवलं की 45 कुस्त्या घेऊ. म्हणजे 45 कुस्त्या आहेत त्या पूर्ण नामांकित मल्लांच्या कुस्त्या आहेत. म्हणजे महाराष्ट्र केसरी, भारत केसरी, नॅशनल इंटरनॅशनलची पूर्ण मल्ल इथं आपल्या इथं येत आहेत. म्हणजे ज्या राज्यमंत्री आहेत आपल्या मेघनादिदी बोर्डीकर यांच्या 45व्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणावर 45 कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि बक्षिसे जे आहेत ते आपल्याला अशी माहिती मिळाली आहे की जवळपास 16 लाख रुपयापर्यंतची बक्षिसे आहेत या स्पर्धेसाठी. 16 लाखाची बक्षिसं आणि 3 चांदीच्या गदा आहेत. 16 लाख रुपयापर्यंतची बक्षिसे आणि 3 चांदीच्या गदा असे बक्षिसांचं स्वरूप आहे. तसेच या ठिकाणावर आयोजक जे आहेत इतर आयोजकांना असा प्रश्न विचारू की या स्पर्धेबद्दल नेमकं त्यांचं मत काय आहे? असं मत आहे की आपल्या पालकमंत्री जे आहेत मेघनादिदी बोर्डीकर यांनी आपल्या मानवत शहरात एक संतोषभाई गर्दे यांच्या म्हणजे प्रयत्नानं सगळ्यात मोठा आखाडा आपल्या जिल्ह्यातल्या मराठवाड्यातला इथं प्रस्तावित आहे. आणि त्या अनुषंगाने यांनी इथं कुस्त्याच्या स्पर्धा अशामुळे ठेवली की आखाडा मंजूर होण्याच्या आधी जास्तीत जास्त वातावरण निर्मिती या ठिकाणी आजूबाजूच्या पैलवानांना समजावं की मानवत हे आता पहिल्यापासून क्रीडा क्षेत्रातलं गाव असल्या कारणानं आता इथं कुस्त्यांच्या स्पर्धा व्हायल्यात. म्हणजे आजूबाजूच्या सगळ्या तालमीतून एक नवीन उत्साह निर्माण होईल. आणि क्रिकेटमध्ये जसं पद्धतीनं आता IPL सुरू झालं त्यामुळे आपले भारतातले उदयोन्मुखी खेळाडू निर्माण व्हायलेत आंतरराष्ट्रीय स्तरावर. तशा पद्धतीनं जर समजा कुस्त्यांच्या दरवर्षी स्पर्धा जर होत गेल्या आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाची जर मल्ल इथे येत गेले तर आपल्या इथले जे छोटे छोटे विद्यार्थी आहेत की खेळाडू आहेत त्यांना एक आवड निर्माण होईल आणि एक काही ना काहीतरी आदर्श निर्माण होईल की आपल्याला यांच्यासारखं बनायचंय, मोठं कुस्ती पैलवान व्हायचंय. या निमित्ताने या स्पर्धेचं खूप मोठं महत्त्व आहे. सर्वांना जास्तीत जास्त या स्पर्धेला यावं, बघावं आणि यातून काही ना काहीतरी गोष्टी घेऊन जाव्या या निमित्ताने या कुस्त्या ठेवलेल्या झालेल्या आहेत. म्हणजेच या ठिकाणावर जे आयोजक आहेत त्या आयोजकाचं नेमकं असं म्हणणं येत आहे की क्रिकेटच्या दर्जावरच कुस्तीला पण एक प्रकारचं नवीन स्थान मिळावं आणि या कुस्तीकडे सुद्धा बऱ्याच नवीन जे युवा तरुण आहेत त्यांनी क्रीडा क्षेत्र म्हणून पाहावं. जागर भाषा न्यूजसाठी मानवतून कपिल शिंदे.